नमस्कार मंडळी. आजचा जो पदार्थ आहे तो आपण दुपारच्या रात्रीच्या जेवणात हलकं काय खायचं असेल किंवा पूर्ण स्वयंपाक करायचा नसेल तर आरामात पोटभरीचा हा पदार्थ बनवू शकतो. आणि मुलंसुद्धा दुधी काकडी असे काही पदार्थ खात नसेल तर त्यांनासुद्धा फसवून आपण हे दुधीचं थालीपीठ बनवू शकतो. तर इथं मी काय केलेलं आहे, दुपारच्या जेवणासाठी 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, हिरवी मिरची ठेचलेली, लसूण, कोथिंबीर, किसलेला दुधी हे सर्व घालून कणिक मळून घेतलेली आहे. एका सुती कपड्यावर पाण्याच्या साहाय्याने असं थापत थापत थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि गरम तव्यावरती हे थालीपीठ आपल्याला असं कपड्याच्या साहाय्याने ट्रान्सफर करायचं आहे. तुम्ही बटर पेपरसुद्धा घेऊ शकता किंवा तेलाचे पाउचेस असतात ते सुद्धा वापरू शकता. दोन्ही साईडने खरपूस असं तेल टाकून भाजायचं आहे. माझी खिसणी थोडीशी मोठी होती त्यामुळे दुधी दिसतंय, तर तुम्ही बारीक खिसणीने सुद्धा खिसून खमंग असं थालीपीठ बनवू शकता.